मस्त मऊ जाळीदार आणि लुसलुशीत इडली फक्त रेशनच्या तांदूळापासून बनवणार आहे। तर नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत रेशनच्या तांदूळापासून इडली कशी बनवायची। तर मी ते रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। आता हे चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, 2-3 पाण्याने धुवायचं आहे। आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी इडली चांगली फुलण्यासाठी 1 चमचा मेथीदाणा टाकणार आहे। आता हे आपल्याला 8 तास भिजू घालायचं आहे। 8 तासानंतर मग डाळ, तांदूळ, मेथीदाणा मस्त भिजलेला आहे व्यवस्थित। आता याच वाटीने मी पोहे घेणार आहे, पोहे भिजवून ठेवायचे आहेत। आता एकीकडे मी डाळ तांदूळ वाटून घेणार आहे। आता महत्त्वाची टिप्स म्हणजे डाळ तांदूळ भिजवलेले पाणी आहे तेच पाणी वाटायला वापरायचं आहे। हे पाणी वापरल्याने पीठ चांगलं फर्मेंट होतं। आता हे डाळ तांदूळाचं रवाळ वाटायचं आहे आणि जास्त बारीक वाटायचं नाही आहे। आता हे वाटून आपल्याला अशा मोठ्या आणि खोल भांड्यात ठेवायचं आहे। तर आता आपण हे सगळं डाळ आणि पोहे पण वाटून घेऊया। आता हे सर्व वाटून झाल्यावर सगळं असं फेटून घ्यायचं आहे। 10-12 तास हे पीठ आपल्याला गरम ठिकाणी ठेवायचं आहे। तर आता आपण हे 10-12 तासांना पाहूया। पीठ पहा कसं मस्त जाळीदार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे, मस्त जाडी आलेली आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकून इडल्या बनवायला सुरुवात करते। इथे मी अशा गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवायचं आहे। याच्यामधून वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही, याची काळजी घ्यायची आहे। तर मी अशा इडली पात्रात इडली बनवणार आहे। या इडली पात्राला तेल लावून घेणार आहे आणि याच्यामध्ये पीठ भरून घेणार आहे। आपल्याला इडली साधारण 10 मिनिटं वाफवायची आहे। जास्त वेळ इडली वाफवायची नाही, नाहीतर ती इडली कडक होते। तर पहा आता 10 मिनिटं झालेली आहेत, इडली पण झालेली आहे। आता या इडलीला असंच झाकून 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत। तर आता पहा इडल्या मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत। मला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्रतिभा रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।